नमस्कार. आज आपल्याला बनवायचे आहे बटाटे वडे. त्या बटाटे वड्याकरता मी साहित्य घेतलेलं आहे. हे 4 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहे. साधारण हे 300 ग्राम बटाटे आहे. हे कढीपत्ता घेतलेले आहे, 6-7 पानं आहे. ही कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी. हे 1 चमचा तेल घेतलेलं आहे मी. हे मी आलं, मिरची आणि कढीपत्ता हे तिन्ही वाटून घेतलेलं आहे एकत्र. साधारण 3 ओल्या मिरच्या, पाव इंच आलं आणि 5-6 कढीपत्त्याची पानं मिक्सरला वाटून घेतलेली आहे. ही आहे हळद आणि हिंग. हळद अर्धा चमचा आणि पाव चमचा हिंग. 1 टीस्पून मोहरी आहे. ही 1 टीस्पून जिरे आहे. हे मीठ आहे चवीप्रमाणे आणि हे जिऱ्याची पावडर आहे अर्धा चमचा. आता आणि त्याच्यावरचं पिठाकरता मी घेतलं आहे. हे 1 कप चण्याचं पीठ आहे. हे मीठ आहे चवीप्रमाणे, म्हणजे साधारण अर्धा टीस्पून आहे आणि हा अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा आहे आणि हे पाणी पीठ भिजवण्याकरता घेतलं आहे. आता आपल्याला बटाटे वड्याची भाजी बनवून आधी घ्यायची आहे. तर मी भांडं तापत ठेवले, त्यात आपण तेल टाकूया. इथे भांडं तापत ठेवलं आहे मी. त्यात आपल्याला हे 1 चमचा तेल घालायचं आहे. इथे आपलं तेल तापलेलं आहे. त्यात आपल्याला ही मोहरी घालायची आहे. गॅस बारीक करायचा आहे मोहरी टाकल्यावर. जिरे घालायचे आहे पाव चमचा. जिऱ्याची पावडर घातली आपण. आता जिरे घालायचे आहे. ही मिरची घालायची आहे. बघा एकदम छान वास सुटला आहे जिरे पावडरचा आणि मिरची आल्याचा. यात आता कढीपत्ता, गॅस बंद करायचा आता. मग हळद टाकायची आहे. हळद आणि हिंग छान असं परतून घ्यायचं आहे. ह्या भाजीला तेल जास्त लागत नाही. बघा हळदीचा रंग पण तेलात उतरलेला आहे. मीठ पण यातच घालायचं आहे, म्हणजे ते सगळ्या बटाट्याला लागतं. थोडीशी कोथिंबीर आपल्याला तेलात घालायची आहे, म्हणजे एकदम छान वास सुटतो. बघा कोथिंबीर आपली परतली जाते, तसा त्या हिरव्या कोथिंबीरीचा वास एकदम छान आणि रंग पण छान आला आहे. आता आपल्याला यात घालायचे उकडलेले बटाटे. आपण मीठ पण घातलं आहे, त्याच्यामुळे ते छान लागणार आहे. आणि सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा इथे आपली बटाट्याची भाजी छान झालेली आहे. खूप छान वास सुटला आहे. परत वरतून थोडी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे त्यात. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याचे भाजी थोडी थंड होऊन गोळे बनवून घेऊया. ही भाजी मी थंड करायला ठेवते पंख्याखाली. बघा आपले इथे छान वडे तयार झालेले आहे. हे मी गोळे बनवून घेतलेले आहे बटाटे वड्याचे. आता आपण हे पीठ भिजवून घेऊया. हे अर्धा चमचा मीठ आणि खाण्याचा सोडा यात मी घालते आणि हे पीठ असं भिजवून घेऊया. पिठाचे गोळे नाही झाले पाहिजे, त्यामुळे सगळं पाणी आधी नाही घालायचं आहे. आधी सगळं हे पीठ हलवून सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे.
मी एकीकडे तेल तापत ठेवलं आहे आणि हे बघा आपलं हे पीठ छान असं बघा, जरा एक पण गुठळी राहिलेली नाही. आणि आपल्याला हे असे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पिठाची. हे बघा, म्हणजे जास्त पातळ नाही करायचं, नाही तर बटाटे वड्याला पीठच राहणार नाही. म्हणून हे असं थोडंसं घट्ट असं पीठ भिजवायचं आहे आपल्याला. आता आपण तेल तापलं का बघूया आणि वडे तळून घेऊया. इथे आपण तेल चेक करायचं तापलं की नाही. त्यात थोडासा गोळा टाकायचा आहे. तर बघा तो लगेच वर आला, म्हणजे आपलं तेल तापले. गॅस आहे बघा मी बारीक केला आहे. आता आपण वडे टाकून बनवून घेऊया. हे बघा, हे बघा, हा असा वडा असा छान असा टाकायचा याच्यात. हे बघा, मी असे सगळे वडे टाकून घेते. असं वड्यावर तेल उडवायचं आहे, म्हणजे हे बघा ते हलके होऊन लगेच वर येतात. गॅस थोडा मध्यम करायचा आहे, बारीक होता तो. इथे आपल्या बटाटे वड्याचा वास एकदम छान सुटलेला आहे. खूप छान बटाटे वडे झाले आहे बघा. जास्त पातळ पीठ नाही भिजवायचं बटाटे वड्याला. हे बघा मस्त बटाटे वडे कसे हलके झालेले आहेत. जे ते तेलावर तरंगले म्हणजे समजायचं हलके झाले आहेत. आता मी हे छानपैकी गोल्डन असे तळून घेते. खूप छान आपले बटाटे वडे झाले आहेत. अशी मी आणखी बटाटे वडे तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. मी भाजीत आधी जिरे घातलेले नाही, म्हणजे ते नंतर मी जिरा पावडर घातल्यावर घातले, कारण जिरे जास्त तळले तर ते काळे काळे होतात, म्हणून मी ते नंतर घातले. आणि त्या जिरा पावडरचा वास ते तेलात एकदम छान, त्याच्यामुळे बटाटे वड्यांचा वास पण खूप सुंदर सुटलेला आहे. त्यात आलं लसूण कढीपत्ता याची पेस्ट, त्याचा पण वास छान सुटलेला आहे. आपले इथे बटाटे वडे एकदम छान झालेले आहे. आता मी हे काढून घेते. बघा कसे गोल्डन रंगाचे झालेले आहेत. वरचं पीठ पण एकदम छान झालेलं आहे. असं खुसखुशीत पण आला आहे वरच्या पिठाला. आणखी वडे आपण याच्यात घालून घेऊया. गॅस बारीक करायचा आहे वडे घालताना, मी परत सांगते, म्हणजे सगळे सारखे तळून होतात. आता टाकल्यावर गॅस मध्यम करायचा आहे आपल्याला. हे बघा, आणि वड्यांवर तेल उडवायचं आहे, जेणेकरून वरच्या साईडने पण ते छान होतात.
हे बघा आपले बटाटे वडे तयार झाले। हे मी आता काढून घेते, गॅस बंद करते। छान असे गुलाबी झाले आहेत। हे बघा इथे छान मस्त आपले वडे तयार झालेले आहेत। हे बघा इथे आपले मस्त बटाटे वडे तयार झालेले आहे। जरा पण हे तेलकट झालेले नाहीत, एकदम छान झालेले आहेत। असे बटाटे वडे, सांबार, चटणी असेल तर वडा सांबार एकदम बेत मस्त होतो। तुम्ही हे नक्की करून बघा। सांबारची रेसिपी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याची लिंक तुम्हाला मिळेल। चटणीची रेसिपी पण आहे, ती पण लिंक तुम्हाला मिळेल। हे तुम्ही करून बघा, एकदम मस्त रविवारच्या दिवशी हा बेत होईल। आणि मला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्सला जरूर कळवा। आता तुमच्या चॅनलवर माझा लोगो आला असेल, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला मी डाउनलोड केल्या त्या तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येतील। नक्की करून बघा। धन्यवाद।